नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जी युरोपमधली स्वित्झर्लंड आणि ईस्टर्न युरोपची ट्रिप चालू आहे त्याबद्दलचे व्हिडिओज आहेत. आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा माउंट टिटलिसचा आहे. माउंट टिटलिस हे माझ्या अंदाजाप्रमाणे भारतातून किंवा जगातून जाणाऱ्या सगळ्या टूर ऑपरेटर्सच्या स्वित्झर्लंडमधल्या इटिनरीमध्ये हे असतंच, कारण हे लुझर्न पासून जवळ आहे. ह्याच्या आधीचा व्हिडिओ लुझर्नचा होता आणि आम्ही आदल्या दिवशी विचारल्यामुळे आम्ही लुझर्न रेल्वे स्टेशनवर साधारण 8 वाजता पोहोचलो आणि लुझर्नवरून आमची जी ट्रेन होती ती एंजेलबर्गला जाणार होती. एंजेलबर्ग म्हणजे जिथं पर्या राहतात, ह्याला एंजल्स म्हणजे पर्या, आणि पर्या जिथं राहतात त्याला एंजेलबर्ग असं त्याचं नाव आहे. गाव खूप सुंदर आहे. मग आम्हाला साधारण 45 मिनिटं लागली. आता जाताना रेल्वेमध्ये खूप रश होता. मग आता हे नक्की होतं की हे सगळे लोक आलेले आहेत ते माउंट टिटलिससाठी आलेले आहेत आणि टिटलिसच्या गोंडोलामध्ये रश असणार. मग आम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल पोचायचा प्रयत्न केला आणि एंजलबर्ग मधून टिटलिसला गेलो. ते सगळा जो भाग आहे तो विंटर आणि समर या दोन्ही काळामध्ये अतिशय गर्दीचा असतो. ते अतिशय महत्वाचं डेस्टिनेशन आहे हे. आणि मग आम्ही तिथं गेल्यानंतर जाता जाता आम्हाला बेनिटिचर मॉनेस्ट्री दिसली आणि मग आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला जे माउंट टिटलिसला जायचं होतं त्याची उंची आहे 3020 फूट. त्याच्यासाठी गोंडोलानं जायचंय. मग आता हे गोंडोला जे आहे ते कुठं कुठं गोंडोला आहे तर तिथं खाली गोंडोल्याची सोय केली आहे, पण त्याला 3 स्टेजेस आहेत. पहिल्या 2 स्टेजेसमध्ये तुम्ही जाता तेव्हा एका गोंडोलातनं जायचं, उतरायचं, दुसऱ्या गोंडोलात बसायचं, पुढच्या स्पॉटला जायचं आणि तिथं उतरायचं. आणि त्याच्यानंतरचा जो तिसरा गोंडोला आहे तो फार मजेशीर गोंडोला आहे. तो काय करतो, 360 डिग्री मधनं रोटेट होतो, पूर्ण काचेचा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा आत बसता तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या भागाची फोटोग्राफी पण करता येते आणि तुम्हाला सगळ्या भागाचं निसर्ग सौंदर्य एन्जॉय करता येतं. तर हा जो रोटर गोंडोला हा शेवटच्या फेजमध्ये आहे आणि हा रोटर गोंडोला घेऊन आम्ही तिथं पोचलो. आता पोचल्यानंतर तो म्हणजे आपण असं म्हणूया, तो जो गोंडोला आहे तो जगातला पहिला रिव्हॉल्विंग गोंडोला आहे. मग आम्ही ते सगळे ब्युटिफुल व्ह्यूज बघून पोचलो तिथं. तिथलं टेम्परेचर साधारण 2 डिग्री सेल्सिअस होतं, पण बेरेबल होतं गर्दी असल्यामुळं. मग आता पहिलं काय केलं तर आम्ही थ्रिलिंग क्लिफ वॉक केला. क्लिफ वॉक म्हणजे त्यांनी काय केलंय, एक काचेचं हे काय म्हणूया आपण पुलासारखं केलंय एका बाजूनं आणि खाली काच आहे. त्यामुळे तुम्ही घाबरत असाल तर तुम्ही जायचं नाही, परंतु घाबरत नसाल तर जाऊ शकता. मग त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावरनं चालत चालत गेलो. म्हणजे नॉर्मल लोक जाऊ शकणार नाही, तुम्हाला थोडंसं डेअरिंग पाहिजे तुमच्यामध्ये. मग आम्ही ते बघत बघत गेलो, त्या पॉइंटला जाऊन परत आलो. मग आम्ही चेक केलं तर आमच्याकडे एक असा पास होता की ज्या पासमध्ये आम्ही ओपन गोंडोलामध्ये फिरू शकत होतो. पण मग आम्ही त्यांना विचारलं की ओपन गोंडोलाचं टेम्परेचरचं काय होईल, तर तो म्हणला तुम्ही म्हणजे तुमच्याकडे हे जे कपडे आहेत ह्या कपड्यामध्ये म्हणला तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल, कारण वारं लागतं ना. त्यामुळे तो म्हणला तुम्ही तो राईड घेऊ नका. मग म्हणलं ठीक आहे. मग आम्ही तिथून खाली शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि इटिंग स्टॉल्स आहेत खाली, त्याच्यामध्ये गेलो. मग थोडंसं खाऊन घेतलं, चॉकलेट्स मिळाली ती घेतली, अर्थात महाग होती पण घेतली थोडीशी. ते बरोबर 10 ते 15 मीटर ग्लेशियर्सच्या खाली आहे, अशी केव आहे मोठीच्या मोठी. मग तिथंच थोडंसं गेल्यानंतर तिथं वर्ल्ड ऑफ डिस्नी आहे. हे वर्ल्ड ऑफ डिस्नी म्हणजे त्यांनी काय केलंय तर काचेचे पुतळे घडवलेले आहेत. काचेचे पेक्षा हे स्नोचे पुतळे म्हणजे बर्फाचे पुतळे आहेत आणि त्याची अरेंजमेंट केली आहे. आणि त्यांनी काय केलंय तर त्याला निळी लाईट दिलेली आहे. त्या निळ्या लाईटमुळं ते दिसताना सुंदर दिसतात. अर्थात मॅथरहॉर्न आणि त्याच्या आधी जे आम्ही बघितलेले दोन्ही होते, जे मॅथरहॉर्न आणि जंगफ्रूचे, हे याच्यापेक्षा खूप चांगले होते. पण तिकडे टुरिस्ट कमी आहे, तिथं टुरिस्ट जास्ती आहे. मग ते सगळं बघून झालं तर त्याचा जो रस्ता आहे तो स्लिपरी आहे, त्यामुळे ते सांगताना हळूहळू चाला म्हणतात. मग एका ठिकाणी आल्यानंतर एक थोडीशी 3D टाईप फिल्म होती, ती आम्हाला बघायला मिळाली बसून. मग हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि तिथं जो स्नो आहे त्या स्नोमध्ये आम्ही थोडंसं खेळलो. पण तरी सुद्धा आमच्या अंगावरच्या कपड्यामुळं आम्हाला थोडी भीती वाटत होती. पण तिथं हिंदी पिक्चरचं बऱ्यापैकी शूटिंग होतं. तिथं ते शाहरुख खानचा कुठला तरी अतिशय फेमस पिक्चर आहे, तर त्या पिक्चरचं शूटिंग झालं आणि त्याचे ते पुतळा टाईप त्यांनी ते लाकडाचं ठेवलंय. मग तिथेही आम्ही फोटो काढले. अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ 2 ते 3 तास तिथं होतो आणि आम्हाला आमच्या कपड्यांच्यामुळं फार मोठं ते पुढं जाता आलं नाही, कारण त्याला आणखीनही थोडे वॉक होते. तर आम्ही तेवढ्या लिमिटेड स्पेसमध्ये जेवढं काही करता आलं तेवढं आम्ही सगळं तिथं फिरून घेतलं आणि 2-3 तासानंतर मग आम्ही परत त्याच मेथडनं
गोंडोला 2-3 गोंडोला बदलत बदलत आम्ही खाली आलो. आता खाली आल्यानंतर काय झालं की गर्दी खूप होती, गोंडोलाही होती आणि खाली होती. मग आम्ही विचार केला की एंजलबर्ग स्टेशनला जर का जायचं असेल, आपण चालतही जाऊ शकतो, तेवढा वॉकही होईल. बरं तिथं काय थंडी असल्यामुळे घाम यायचा काही प्रश्न नाही. आम्ही चालत होतो. चालताना रस्त्याच्या कडेनं सुंदर फ्लॉवर अरेंजमेंट्स होती, जुनी घरं होती, मग काही काही चर्चेस बघायला मिळाली. त्याच्यानंतर घरामध्ये आणि त्यांनी काय काय डेकोरेशन्स केले, त्यांचं समर डेकोरेशन म्हणून एक प्रकार असतो, तो बघायला मिळाला. असं करत 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 शांतपणे आम्ही एंजलबर्ग स्टेशनवर आलो. एंजलबर्ग स्टेशनवर आल्यानंतर मग तिथं ट्रेन यायची होती. मग आम्ही एक 5 मिनिटं थांबलो. ट्रेन आली. मग त्या ट्रेननं आम्ही बॅक टू लुझर्न प्रवास केला. तोही प्रवास सुंदर होता. साधारण 45 मिनिटं लागली. जाता 45 मिनिटं, येता 45 मिनिटं. मग आम्ही तिथं पोचल्यानंतर आम्ही आदल्या दिवशी चौकशी केल्याप्रमाणे गेलो आणि त्या बोटवाल्याला विचारलं की अरे बाबा, आमचं असं असं काल आम्ही येऊन गेलो होतो, तर आम्हाला हे जे बोट राईड आहे ते आम्हाला मिळेल का? तर तो म्हणला बोट आली की तुम्हाला राईड मिळेल, जरासं थांबायला लागेल, तोपर्यंत फिरून घ्या. मग आम्ही तिथं जाऊन जवळपास नदी काठनं जरा फिरून आलो. तोपर्यंत बोट आली. बोट आल्यानंतर आम्हाला बोटमध्ये बसवलं आणि बोटीच्या बद्दलचा एक्सपिरियन्स मी गेल्या व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे, त्यामुळे ते फिरून आलो आणि मग परत हॉटेलवर गेलो. अशा पद्धतीनं आमचा लुझर्न मधला जो प्रवास होता तो आणि टिटलीचं व्हिजिट हे दोन्ही आता कव्हर झालेले आहे आणि नेक्स्ट डे आम्ही तिथून झ्युरिकला जाणार होतो. तुम्ही माझे व्हिडिओज बघताय याबद्दल आपले धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मी आणखीनही व्हिडिओज तुम्हाला देऊ शकेन. थँक्यू.